हे फ्रेंड्स, प्रिया मोरे परत स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। याच्यात मी एक रेडीमेड स्ट्रिप्स स्लीवलेस ब्लाऊजला एक नवीन लुक दिला आहे। प्लीज बघा, पूर्ण व्हिडिओ बघा। सध्या केप स्लीव्जचं पॅटर्न चालू आहे ना, मग मी शोल्डरला स्लीव्ज न बनवता ह्या बाजूला कवर करायचं आहे। मग मी त्यासाठी हा एक प्रयत्न केला आहे। गोल्डन ब्लाऊज होतं, त्याला गोल्डन नेट आणला आणि गोल्डन नेट आणून केप स्लीव्ज बनवल्या दोन, आणि त्याला ही खाली टॅझलची लटकनची लेस लावली। दॅट मीन्स त्याला थोडंसं वेट येईल, आणि ही केप स्लीव्ज पूर्ण 3/4च्या आसपास जाईल। ही मे बी 60-70 जाईल। अँड हे बघा कशी मी याला वेट दिला आहे। गोल्डन नेट केप स्लीव्ज, आता केप स्लीव्ज तर लागली दोन्ही साईडला, पण तरीही मला असं वाटलं की स्ट्रिप्स मध्ये आपण अजून काहीतरी चेंज करू शकतो। या स्ट्रिप्स अशा ओपन दिसत होती अँड ओनली केप स्लीव्ज। मी परत रफल ट्राय केलं आणि मग ते अटॅच केलं। बघा, मग ते दोन्हीकडे अटॅच केल्यानंतर हा माझा फायनल लुक आहे। फ्रेंड्स, बिलीव मी, हे ब्लाऊज घातल्यावर खूपच छान दिसणार आहे, आणि ओपनली पार्ट पण थोडासा कवर होऊन जाईल। शोल्डर कवर होत आहे, स्लीव्स कवर होत आहेत। दॅट मीन्स हे ब्लाऊज ओपन जरी असलं तरी हे कवर्ड असल्यासारखं फील होईल घातल्यानंतर। आणि केप स्लीव्जला खाली टॅझलची ही लटकन जर लावली तुम्ही, ही लेस लावली तर खूपच छान दिसेल। सो फ्रेंड्स, तुम्हाला माझं हे ब्लाऊज कसं वाटलं आहे? आवडलं आहे का? आवडलं असेल आणि नसेलही आवडलं तरीही तुम्ही मला कमेंट करून सांगा, मी अजून याच्यात काय चेंज करावं तुम्हाला असं वाटतं आहे। आणि याची फुल इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तरी कमेंट करा, मी ती पण देणार की मी हे तयार कसं केलं आहे। हा याचा फायनल लुक्स बघा। थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल।